सर नमस्कार. मध्ये आपले स्वागत आहे. सर काय सांगाल की मराठा आरक्षणाला घेऊन बरेचसे प्रश्न आणि प्रलंबित मुद्द्यांवरती चर्चा सुरू आहे, आंदोलनं सुरू आहेत. या सगळ्या चर्चेवरती लढत असताना काय नक्की पुढच्या प्रक्रिया काय आहे त्याबद्दल काय सांगा? अगदी योग्य प्रश्न आपण विचारलेला आहे. महाराष्ट्रातील समस्त मराठा समाजाच्या मनामध्ये दोन जे कायदेशीर प्रश्न आहेत तर त्याची नक्की सोडवणूक कशी होईल त्याबाबतचं सगळं हे आपण जो प्रश्न विचारलेला आहे. तर आमच्या या प्रश्नाचेच मुळात दोन विषय आहेत. एक आहे की ज्यांच्याकडे पुरावे आहे त्या लोकांसाठी कसं आरक्षण असेल आणि ज्यांच्याकडे अजिबात पुरावेच नाही, म्हणजे जसं पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा कोकणातला भाग असेल किंवा इकडं उत्तर महाराष्ट्रातला भाग असेल, मराठवाड्यातसुद्धा असंच आहे की अनेक लोकांच्या टी सीवर फक्त मराठा लिहिलेलं आहे. बरोबर. मग ज्यांच्या टी सीवर किंवा ज्यांच्या पूर्वजांच्या त्या पुराव्यावर फक्त मराठा लिहिला असेल मग त्यांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र कसं मिळेल? मग त्यांना ही सगळ्या सवलती तुम्ही राज्य शासन म्हणून देणार नाहीत का? बरोबर. मग मराठा समाजाचा हा दुहेरी अशा पद्धतीचा हा लढा असायला पाहिजे आणि त्याच लढ्यावर आपण कामकाज केलं पाहिजे. हा आमचा पहिल्यापासूनचा प्रयत्न आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी पुढे काम करत आहोत. आणि ते करत असताना इंदिरा साहनी नावाचं जे प्रकरण आहे त्या इंदिरा साहनी प्रकरणामध्ये 50% जी मर्यादा घातलेली आहे तर त्या मर्यादेबाबत थोडंसं सांगणं मला अत्यंत आवश्यक वाटतं की इंदिरा साहनी प्रकरणामध्ये जातीच्या निकषावर दिलेले आरक्षण हे 50%च्या पुढे असायला पाहिजे किंवा नाही. आमचं सबमिशन त्याच्यामधलं असं आहे की जातीच्या निकषावर दिलेलं आरक्षण हे 50%च्या पुढे नको आणि जातीच्या निकषावर नसलेलं आरक्षण म्हणजे मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास म्हणून जे संबोधलं जाण्याचं काम या ठिकाणी राज्य शासनाकडे होत आहे. तर ती SEBC नावाचा जो एक आरक्षणाचा भाग आहे तर त्या SEBCचा लाभसुद्धा आम्हाला मराठा समाजाला होणार आहे. म्हणून ही दुहेरी जी या ठिकाणी कायदेशीर लढाई आहे तर ती आम्हाला लढणं अत्यंत आवश्यक आहे. ज्यांच्याकडे पुरावे असतील ते नक्कीच कुणबी म्हणून OBC या वर्गामध्ये त्यांचं आरक्षण त्यांना मिळेल आणि ज्यांच्याकडे पुरावे नाही आहेत त्या सगळ्या लोकांना पुरावे नसल्यामुळे त्यांना सामाजिक आणि शैक्षणिक ते मागास आहेत आणि त्यांना OBCमध्ये दिल्या जाणाऱ्या ज्या सवलती आहेत त्या सगळ्या सवलती त्या आमच्या राहिलेल्या मराठा समाजालासुद्धा मिळालं पाहिजे. ही खरी आमची या ठिकाणी लढाई आहे. एकीकडे आंदोलन सुरू आहेत आणि पुन्हा सगळे स्वराज्य देखील त्या मुद्द्यावरती जर मिळू शकत ते कसं? आता पहा, तुम्ही अगदी योग्य आणि प्रचंड चांगला प्रश्न विचारला ज्याची महाराष्ट्राला उकल होण्याची फार गरज आहे. आपल्याकडे जात प्रमाणपत्र काढणं ही एक वेगळी प्रक्रिया आहे आणि जात प्रमाणपत्र काढल्यानंतर त्या जात प्रमाणपत्राचा जर का तुम्ही काही उपयोग घेतला, शैक्षणिक प्रवेश घेतला किंवा नोकरी मिळवली किंवा त्याचा कुठलाही आपण असा उपयोग केला की तुम्ही त्या जातीच्या निकषावर असलेले फायदे घेतले तर तुम्हाला तुमचं जात पडताळणी प्रमाणपत्र 6 महिन्याच्या त्या शिक्षण संस्थेला किंवा शासनाला किंवा जिथं तुम्ही नोकरीला लागले असाल तिथं द्यावं लागतं. आता त्याच्यासाठी माधुरी पाटील विरुद्ध भारत सरकार ह्या एका केसमध्ये एक मोठा निकाल माननीय न्यायालयाने दिलेला आहे, सुप्रीम कोर्टाने तो दिलेला आहे. त्याच्यावर आपण काही एक विचार करायला तयार नाही. माधुरी पाटीलच्या केसमध्ये सांगितलेलं आहे की जात पडताळणी करण्याचे निकष काय असायला पाहिजे. जात पडताळणी करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला कुठल्या पात्रता पूर्ण कराव्या लागतील. मग त्याच्यात जे सांगितलेलं आहे वंशावळ जी मागितलेली आहे तर त्याच्यामध्ये वंशावळ जी मागितलेली आहे तर तुमच्या आजोबाचं, पंजोबाचं किंवा खापर पंजोबाचं सगळे तुम्हाला महसुली पुरावे जर तुमच्याकडे असतील तर ते तुम्हाला ते मान्य केले जातील आणि त्याच्यानंतर तुमचं कुणबी नावाचं जात प्रमाणपत्र तुम्हाला त्या ठिकाणी देऊन त्याची पडताळणी तुमची त्या ठिकाणी ती होऊ शकेल आणि मग ते पडताळणी झाली तरच तुम्हाला त्याचा उपयोग करून घेता येईल आणि ती जर पडताळणी करता आली नाही तर मग ते तुमचं सर्टिफिकेट त्या ठिकाणी रद्द केलं जाईल. मग हाच मुळात आणखी महत्त्वाचा प्रश्न आहे की त्या माधुरी पाटीलच्या केसमध्ये असलेल्या निकषाप्रमाणे ज्यांच्याकडे पुरावेच नाही त्यांचं तर मग सर्टिफिकेट रद्दच होणार. मग त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे म्हणून मग आमचा असा राज्यव्यापी हा जो महत्त्वाचा लढा आहे
या लढ्यामध्ये सगळ्यांनी यावं. ज्यांना ज्यांना याच्यातलं कायदेशीर ज्ञान असेल त्या सगळ्यांनी या ठिकाणी एकाच व्यासपीठावर. पूर्ण महाराष्ट्रातल्या माझ्या मराठा बांधवांना आम्ही मराठा समाजाची जी लढाई आहे, जी काय ही जमिनीची लढाई किंवा आपण म्हणतो मैदानातली लढाई, आत्तापर्यंत आम्ही आंदोलनाच्या 58 मोर्चाच्या माध्यमातून आम्ही लढण्याचा प्रयत्न केला, लढतो आहे. पण ती लढाई आपल्याला आरक्षण मिळण्यासाठी अपुरी राहते आणि कायद्याची लढाई कायद्याच्या मार्गाने आपल्याला लढता आली पाहिजे. आणि त्या लढण्यासाठी आत्तापर्यंत समाजातल्या प्रत्येक घटकांनी ज्यांनी त्यांनी आतापर्यंत प्रयत्न केला आहे. पण आपण ह्या गोष्टीमध्ये समजून घेणं गरजेचं आहे की असे मराठा समाजामध्ये योद्धे आहेत ज्यांनी समाजासाठी त्याग केला आहे. तुम्ही आता बांधवजी मागाशी बोललो ना, आमची सरकारने कायदेशीर कशी घुसमट केली आहे ते आपल्या बांधवांनी कुठं ना कुठं, आज सर तिकडे योद्धा गेले त्यांच्या माध्यमातून तुम्हाला दिसून येईल की मराठा समाजाला आरक्षणाचा कायदेशीररित्या परिपूर्ण उपभोग घेता येत नाही किंवा त्याचा परिपूर्ण तरुणांना, तरुण पिढीला उपयोग येत नाही. त्यासाठी कायदेशीर लढाई चालू आहे. त्यांनी पायसुद्धा असे योद्धे समाजामध्ये आहेत की ज्यांनी पाय चप्पल घातली नाही. जो पण मराठा समाजाला कायदेशीर आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत. त्यांनी मगाशी खूप प्रश्न चांगला केला, ते सर पाहिले तुम्ही, हे मराठा खरे योद्धे आहेत जे आतापर्यंत मराठा समाजाला आरक्षण भेटण्यासाठी कधी पडद्यावर आले नाहीत. हे पडद्याच्या मागचे खरे योद्धा आणि मराठा समाजाच्या आरक्षणासाठी नेहमी पाठीशी उभं राहणारे. मराठा समाजाला या मावळ्याला मराठा समाजात त्रिवारनं मानाचा मुजरा करतो. आणि मराठा समाजाच्या विषयावर पुन्हा एकदा मी त्या विषयावर येतो की मराठा समाज आरक्षणाचा विषय बांधवांनी खूप महत्त्वाचा घेतला की ज्यांच्याकडं कुणबी प्रमाणपत्र आहेत की ज्यांच्या वंशावळे आहेत त्यांना जर ही कुणबी प्रमाणपत्र भेटणार असतील, पण ज्यांच्याकडे नाही, ज्या संविधानामध्ये म्हणतो की आपण आरक्षण म्हटल्यानंतर प्रत्येकाचा, भारतीय जो नागरिक आहे त्याला प्रत्येकाला त्या संविधानाचा आणि कायद्याचा अधिकार आहे, त्याला त्याचा अधिकार आहे आणि त्याची ती जबाबदारी आहे. त्याच्या अधिकारामध्ये कुठं ना कुठे जर पाहिलं गेलं ज्यांच्याकडे कुणबी दाखले. सध्या मराठा आरक्षणाचं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. बाहेर अनेक आंदोलन, मोर्चे झाले, वेगवेगळ्या पद्धतीनं आरक्षण मागण्याचा प्रयत्न झाला, परंतु राजकीय इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. आणि राजकीय इच्छाशक्तीचा विचार न करता जर मागत असेल तर ते आपल्याला मिळू शकतं का, हे महत्त्वाचं आहे. दबावतंत्र, मोर्चे, महामोर्चे, शक्तीप्रदर्शन, उपोषण सर्व काही झालं, परंतु सरसकट मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही. आणि सरसकट मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल आणि कोकणामध्ये कुणबी आणि मराठा पूर्ण वेगळे आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य लोकांच्या नोंदीत सापडलेल्या नाहीत आणि ज्यांच्या नोंदीत सापडले आहेत ते कुणबी दाखले घ्यायला तयार नाहीत. आणि विशेषमध्ये आमच्या गावामध्ये तसं एकचेसुद्धा मिळालेले ते कुणबी दाखले, मग त्याचं काय करायचं. त्यामुळं बरेच लोक असे आहेत की आम्हाला जे सरकारनं आत्तापर्यंतच्या वेगवेगळ्या सरकारनं दिलेलं SC-BC आरक्षण आहे आणि जे कोर्टामध्ये आहे तेच आरक्षण पाहिजे. आणि ते आरक्षण टिकवण्यासाठी हस्तक्षेप याचिकाकर्ते दाते पाटलांनी हस्तक्षेप याचिका दाखल केल्या आणि त्यांच्या विचाराशी आम्ही मावळे सगळे सहमत असून आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांच्या लढाईमध्ये सहभाग होण्यासाठी आम्ही प्रत्येक सुनावणीला हजर राहत असतो. आणि इतर लोकांनी पण या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून आमच्या लढ्यामध्ये सामील व्हावं, मराठा म्हणून सामील व्हावं, जेणेकरून सर्व मराठा समाजाची प्रगती होईल, त्यांना आरक्षणाचा कायमचा प्रयत्न सुटेल, एवढीच आम्ही